जीवनामध्ये असे काही क्षण येतात जे आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करत असतात, ज्याला आपण गेट टुगेदर म्हणतो. दुरावलेली नाती जवळ येण्यासाठी आणि जवळ असलेली नाती अधिक दृढ होण्यासाठी हे गेट टुगेदर खूप गरजेचं असतं. आज तुम्हा सगळ्यांना एकत्र आणताना मला खरंच खूप आनंद होतोय, कारण ही संधी मिळाली आहे केवळ आईबाबांमुळे. मी अतिशय साधारण कुटुंबात वाढलेली, पण 5 भावात एकटी आणि सर्वात धाकटी म्हणून सगळ्यांची खूप लाडकी होते. बाबा लवकरच आम्हाला सोडून गेल्यामुळे माझी सर्व जबाबदारी आई आणि भावांवरच होती. कामापुरतं शिक्षण तर झालं, पण मोठी जबाबदारी होती ती म्हणजे लग्नाची. वैद्यांचं स्थळ बघितलं आणि लग्नासारखी अवघड गोष्ट खूपच सोपी झाली. माझ्या भावांना कसलाच त्रास झाला नाही. त्याला कारण होते आई बाबा. त्यांनी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा केली नव्हती. पहिल्यांदा मी जेव्हा भेटले तेव्हा त्यांचे विचार, निरपेक्ष वृत्ती आणि साधी राणी खूपच भावली होती. आणि म्हणूनच भावांनी मला लग्नासाठी विचारलं तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता मी होकार दिला होता. लग्नानंतर मी जेव्हा वैद्यांच्या घरात आले तेव्हा सोबतीला होते फक्त आईने केलेले संस्कार, आणि आजही ते मला उपयोगी पडतात. माझं माहेर म्हणजे फक्त माझी आई आणि भाऊ इतकंच. बाकीची नाती फक्त नावापुरतीच. कधीच कुणाचं प्रेम मिळालं नाही ना कोणाचा आधार. लग्नानंतर सगळ्या नात्यांचं भरभरून प्रेम मला मिळालं. आजी आजोबा, काका काकू, आत्या, मामा मामी, मावश्या, बहिणीची उणीव भरून काढणाऱ्या नंदा आणि जावा. माझं लग्न जमवण्यात महत्वाचा पुढाकार होता तो टोपरे काका, पाठक काका आणि किशोरी आत्या. पाठक काका म्हणजे एक अतिशय दिलखुलास आणि हौशी व्यक्तिमत्व होतं. किशोरी आत्या आणि पाठक काकांनी लग्नानंतर माझं गोडकौतुक अगदी आपल्या मुलीप्रमाणेच केलं. अधनमधनं विसू काका, रामन काका आमच्याकडे राहायला यायचे. ते असले की घर भरल्यासारखं वाटायचं. त्या दोघांचे संवाद, चेष्टा मस्करी, हसणं फिरणं खूप मजा यायची तेव्हा. त्यामुळे ते नेहमीसाठी आमच्याकडेच राहावेत असं मला नेहमी वाटायचं. पण थोडे दिवस राहून ते परत मुंबईला निघून जायचे. पण खऱ्या अर्थाने इतक्या वर्षांचा सहवास मिळाला तो आई बाबांचा. खरं तर माझं माहेर आणि सासर यामध्ये जमीन आसमानाचा फरक. घरातलं वातावरण, विचारसरणी, खाण्याच्या सवयी, आर्थिक परिस्थिती अशा बऱ्याच गोष्टी होत्या. माझं विश्वच फार छोटं होतं. कधी मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा पडून माहिती नव्हतं. सगळ्या गोष्टींचं अज्ञान होतं. पण म्हणून आई बाबांनी मला कधीच कमी लेखले नाही, किंबहुना त्याची जाणीव सुद्धा होऊ दिली नाही. उलट साऱ्या गोष्टी त्यांनी मला अगदी प्रेमाने शिकवल्या. यामध्ये महत्वाची भूमिका होती ती आईंची. सासू म्हटलं की सारख्या सूचना असं म्हटलं जातं, पण त्याचा प्रत्यय मला कधीच आला नाही. कितीतरी गोष्टी मी आईंकडून शिकले. वेगवेगळे पदार्थ, शिवणकाम, त्यांच्यात असलेली शिस्त, स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता, आत्मविश्वास हे गुण काही मी आत्मसात करू शकले नाही. स्वतःला त्या सतत कुठल्या ना कुठल्या तरी कामात गुंतवून घेतात. मला नेहमी वाटतं कंटाळा, आळस हे शब्द त्यांच्या शब्दकोशात नाहीत की काय. वयाच्या 70तही तरुणींना लाभेल असा प्रचंड उत्साह त्यांच्यात अजूनही आहे. मग ते कुठलंही काम असो. माझ्या दोन्ही मुलांच्या वेळेला मला बेडरेस्ट होती आणि त्यामुळे त्यांना माझी खूप सेवा करावी लागली, ती मी कधीच विसरू शकणार नाही. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित सांभाळून त्यांचं समाजकार्य अखंड चालूच आहे. एखादी शाळा चालवणं, संस्था चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि त्यात महत्वाचं म्हणजे हिशोबाचं काम. त्यातला काटेकोरपणा, पारदर्शकता, शिस्तबद्धता यांच्यात असल्यामुळे त्यांच्याकडे किंवा त्यांच्या संस्थेकडे बोट दाखवायची कोणी हिंमत करू शकत नाही. कुठलंही संकट येऊ, अडचणी येऊ,
आत्मविश्वासाने, धैर्याने, विना तक्रार तोंड द्यायची आजही त्यांची तयारी आहे. वैद्यबाई फार कडक स्वभावाच्या आहेत असं बरेच जण म्हणतात. विशेष म्हणजे त्यांचे विद्यार्थी आजही भेटले की ते सांगतात, बाईंचा आम्ही खूप मार खाल्लाय म्हणून. आमचं लग्न झालं तेव्हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता, बाईंचा एवढा कडक स्वभाव आता सासा सुनांचं जमणार कसं. पण आमच्या दोघींचा ताळमेळ इतका छान जमला की गेली 23 वर्ष आम्ही दोघी सुरेख बॅटिंग करतो आणि दोघींपैकी कुणीही आऊट होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतो. अशा सासूला म्हटलं तर नवलच. लातूरच्या इनरी क्लबने आईना आदर्श सासूचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. बाबांची मात्र गोष्टच निराळी. आमचं लग्न झालं आणि ते कारखान्याची संपूर्ण जबाबदारी मुलावर टाकून मोकळे झाले. इतकी वर्ष करत असलेलं काम अगदी योग्य वेळी अलगद बाजूला होऊन स्वतःला लिखाण, वाचन आणि निरनिराळे प्रयोग करण्यात गुंतवून घेतलं. त्यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. बाबांना कधी संसाराची चिंता करावी लागली नाही, कारण आई खंबीर होत्या. बाबांचे काका विसू काका आणि वामन काका चेष्टेने नेहमी म्हणायचे, आमचा जयंता म्हणजे दुसरे तुकाराम महाराज होते. बाबांनी आपल्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा उपयोग कायम समाजासाठीच केला. त्यासाठीच चांगली नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला. तो पैसा कमावण्याचं साधन म्हणून नव्हे, तर एका व्यवसायाबरोबर शेकडो परिवार उभे राहतील म्हणून. आईंनाही त्यांनी समाजकार्यासाठी नेहमीच साथ दिली आणि आजही देत आहेत. अनेकांना चांगले सल्ले देणे आणि जमेल तशी मदत करणे हे दोघांच्याही आवडीचं काम. कुठलंही क्षेत्र असो, इंजिनिअरिंग, शेती, राजकारण, अर्थकारण, रेल्वे प्रश्न, पाणी प्रश्न, वीज निर्मिती या सगळ्या विषयांचं अफाट ज्ञान त्यांच्याकडे आहे. आजही या चौथ्या ज्ञानाचा उपयोग ते आपल्या लेखणीतून समाजासाठी करत आहेत. जनमानसात दोघांनाही आज मानाचं स्थान आहे. एक आधारस्तंभ म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात. खरंच मी स्वतःला खूप नशीबवान समजते, कारण त्यांची सून होण्याचं भाग्य मला लाभले. मला माझ्या सासरच्या सगळ्याच लोकांचा खूप अभिमान वाटतो. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी समाजासाठी जे काम केलंय त्यासाठी ते कायम आपल्या लक्षात राहतील. बाई काका, उषा आत्या, प्रतिभा आत्या, नंदुदादा, उज्ज्वला वहिनी, अभय दादा, संगीताताई, स्वप्ना, समस्त परांजपे, ऋता मावशी, विजय काका, रेखा मावशी, श्रीकांत काका, सुधीर काका, आशा काकू, जोशी मॅडम म्हणजेच आनंदा आली आहे की नाही? आली आहे. या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. मागच्या पिढीने निस्वार्थ सेवा करून मिळवलेला नावलौकिक पुढच्या पिढीला नक्कीच उपयोगी पडतो. आईबाबांची पुण्याई आणि स्वतःमध्ये असलेली जिद्द, चिकाटी, मेहनत आणि हिमतीच्या जोरावर त्यांच्या मुलाने आजही त्यांच्याही पुढे एक पाऊल टाकले. एका मराठी माणसाने प्रवाहाविरुद्ध जाऊन वेअरहाऊसिंग सारखा वेगळा व्यवसाय सुरू केला, ज्यामध्ये हजारो शेतकरी त्याच्याशी जोडले गेले आणि आज केवळ 8 वर्षात तो व्यवसाय त्याला यशोशिखरावर घेऊन गेला. हेमंतच्या या यशाची दखल औरंगाबादच्या श्री दत्ता जोशी या लेखकाने आपल्या लातूर आयकॉन्स या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात घेतली आहे. हेच पुस्तक आम्ही आज आपल्याला भेट देणार आहोत. एक पत्नी म्हणून मला नक्कीच त्याचा अभिमान वाटतो. आजच्या या आनंदाच्या क्षणी मी आईबाबांना आपल्या सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा देते. त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि त्यांच्या मनासारखं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. एक छोटीशी कविता आहे आईबाबांसाठी. गेलेली वर्ष एकमेकांची दाटलेल्या आठवणींची रंगतदार ऊन पावसाची उजळत येऊन रुंजी घालू दे आजच्या दिवशी. गेलेली वर्ष एकमेकांची कुठल्या कुठे पोचलेल्या स्नेहाच्या बोलग्याची. येणारी
वर्ष तुमची, येणारी वर्ष तुमची बहरलेल्या प्राजक्ताची, हीच शुभेच्छा आजच्या दिवसाची. पण रीत सोडून शुभेच्छा देण्याची तुम्हालाच आहे सांगणे. आशीर्वादाचे प्रेमळ हात पाठीशी राहावेत, हेच एक आहे मागणे.